फुलता खळी उमलून हा भास की तुझी आहे नशा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर बॉयजवर आपण एक न्यू ट्रेंडिंगवर इंस्टाग्राम रील्सवरती हा व्हिडिओ व्हायरल होतो मित्रांनो, त्यावरती आपण आजचा व्हिडिओ बनवला आहे. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर पहिले VPN कनेक्ट करून घ्या. त्यानंतर CapCut नावाचं ॲप्लिकेशन ओपन करून टाका. ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टच्या आयकॉनवर क्लिक करा. जो एक तुमचा मॉडेलची इमेज मित्रांनो, त्याला सध्या इथे सिलेक्ट करून घ्या हिशोबाने. या हिशोबाने आपण एक सिलेक्ट केला सध्या. ओके, काय विषय नाही. तर यामध्ये सिलेक्ट केल्यानंतर खाली एक रेटेचं ऑप्शन भेटेल, तिथं जा 9.16 साईज सिलेक्ट करा आणि ती येस म्हणा. एवढं केल्यानंतर फोटोच्याच खाली तुम्हाला एक ॲडेडचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून मी तुम्हाला जे सॉन्ग दिले मित्रांनो मटेरियलमध्ये, त्याला ते ॲड करून घ्या. या हिशोबाने सॉन्ग ॲड केल्यानंतर फोटोला घ्यायचे सॉन्गपर्यंत. पुढचा पार्ट डिलीट करून टाका. आता सॉन्ग बघू शकता तुम्ही. आता मित्रांनो, फायनली आपण फोटो आणि सॉन्ग इथे ॲड केलं आहे. आता मी घेतोय प्रोजेक्ट ओपन करून. तुम्ही जो मॉडेलची इमेज ॲड केला त्याच्यावर क्लिक करा. इथं कंप्लीट येते तुम्हाला, इथं 2 सेकंदवर. 2 सेकंदवर आल्यानंतर तुम्हाला एक नंबरला स्प्लाइट म्हणून ऑप्शन बघायला भेटत, तिथं स्प्लाइट मार्क झाला. ओके, तर पहिले बीट आपला आहे 2 सेकंद, या पुढचं बीट आपलं 3 सेकंद, त्याच्यानंतरचं बीट आपलं 5 सेकंद, या पुढचं बीट आपलं 5 सेकंदवर आहे. त्याच्या पुढं परत 9 सेकंद, त्यापुढं 11 सेकंद, त्यापुढं 13 सेकंद, त्यापुढं 14, परत त्यापुढं आपलं 15 सेकंद, त्याच्या पुढं 19, त्यापुढं 19 सेकंद, परत त्याच्या पुढं 22 सेकंद, त्यापुढं 23, त्याच्यानंतर 25. बघू शकता व्हिडिओचं लास्टचं बीट म्हणजे आपलं 25 सेकंद. तर या पद्धतीने केल्यानंतर आता बघू शकता, तर पहिल्या मॉडेलची इमेजवर क्लिक करा. जर तुम्हाला एकच मॉडेलच्या इमेजवर हा व्हिडिओ बनवायचा असेल तुम्ही काहीच करू नका, मी तर पुढं सांगतो. पण ज्यांच्या कोणाकडे जास्त इमेज असेल तर त्यांनी बघू शकता 2 नंबर तिथं बघू शकता, त्यांनी डायरेक्ट इथं 5 सेकंदाच्या मॉडेलची इमेज क्लिक करा. एक रिप्लेसचं ऑप्शन बघायला भेटेल खाली, तिथून तुम्ही इमेज सर्व चेंज करू शकता पुढं. ओके, काय विषय नाही. तुम्हाला जिथं जो वाटेल तो काय विषय नाही. एवढं केल्यानंतर पहिल्या मॉडेलची इमेज क्लिक करा, इथे की मारा. त्यानंतर पुढे या, परत तिथे की मारा मित्रांनो, फोटो नॉर्मल झूम करा, म्हणजे तुम्हाला एक ॲनिमेशन असे बघायला भेटत. एवढं केल्यानंतर इफेक्टमध्ये या. तर इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन वर सर्च करा हॅलो ब्लर. ओके, हा इफेक्ट तुम्हाला शो होऊन जाईल आणि त्याला ठेवायचं मित्रांनो फक्त एवढा पार्टपर्यंत 2 सेकंदपर्यंत. त्याच्या क्लिक करून ॲडजस्टमध्ये या, इंटेन्सिटी फुल ठेवा मित्रांनो, ती येस म्हणतो. एवढं केल्यानंतर 2 सेकंद या, परत बघू शकता मित्रांनो व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला स्लाईडचं ऑप्शन बघायला भेटेल. इथं 3 स्क्रीन आत इफेक्ट बघायला भेटत 1 नंबरला, तर त्याला ॲड करून घ्या हिशोबाने. ओके, त्याच्या क्लिक करून ॲडजस्टमध्ये या, फिल्टर 0 करा, वर्टिकल तुमच्या मॉडेलच्या इमेजनुसार सेट करा आणि त्या इमेजवर क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये या, 3 नंबरच्या इमेजवर क्लिक करा, तिथला तुम्हाला डिस्टॉप लेट. 2 नंबरच्या इमेजला मित्रांनो या हिशोबाने काहीच नको करू. ओके, तरी आपण त्यात तुम्हाला व्हाईट बीट सांगतो मित्रांनो. पहिल्या व्हाईट बीटवर क्लिक करा, तिथं लाईट इफेक्टमध्ये येऊन ब्लांच नावाचा इफेक्ट लावायचा. ओके, हा साईज 0 ठेवा. 2 नंबरच्या इमेजला सुद्धा 2 नंबरच्या व्हाईट बीटला सुद्धा ब्लांच आहे. 3 नंबरच्या व्हाईट बीटला सुद्धा तोच इफेक्ट आहे ब्लांच. ओके, 9 सेकंदवरच्या सुद्धा व्हाईट बीटला तोच आहे. परत 10 सेकंदवर पुल आउट मित्रांनो. 11 सेकंदवर सुद्धा तोच आहे लाईट इफेक्ट. 13 सेकंदवर पण तोच आहे मित्रांनो. 14ला तोच आहे, 15ला पुल आउट आहे. ओके, त्याच्यानंतर 19ला तोच आहे मित्रांनो, 22ला पण तोच आहे आणि 25ला पण तोच आहे लाईट इफेक्ट. ओके, या पण तुम्हाला मी जिथं सांगितलं तिथं लाईट इफेक्ट लावायचा आहे. एवढं केल्यानंतर आता 5 सेकंदाची इमेजवर क्लिक करून इनमध्ये रॉक वर्टिकल लावा. त्या पुढची इमेजवर क्लिक करून तिथं लावायचा ट्रेन नंबर 2. ओके, परत त्यापुढे घ्यायचं आहे मित्रांनो तुम्हाला इथं 9 सेकंदाची इमेजवर पेंडुलम 1, त्यापुढं पेंडुलम 2, परत 1, परत या पद्धतीने तुम्हाला डायरेक्ट यायचं ते 15 सेकंदवर, तिथं लावायचा तुम्हाला वेव अँड स्लाईड या पद्धतीने. परत त्यापुढे तुम्हाला घ्यायचा पेंडुलम 1, परत 2 बघू शकता. परत त्यापुढे तुम्हाला यायचं डायरेक्ट 23 सेकंदाची इमेज होती, तिथं लावायचं रॉक वर्टिकल या हिशोबाने. आणि आपल्या शेवटच्या इमेजमध्ये त्याला लावायचा बाउन्स 2 या पद्धतीने.
एवढं केल्यानंतर फायनल तुमचा व्हिडिओ रेडी होतो मित्रांनो. व्हिडिओ खूप सोपा आहे, सर्वांनी बनवा मित्रांनो. एवढं केल्यानंतर वर सेटिंगमध्ये येतो, फ्रेम रेट 60 करतो, कोडेट हाय करतो, डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाकतो. तर चला मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.